नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रतीक्षा संपली, लागा तयारीला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभागानुसार। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा खेळखंडोबा झालेला आहे। गेली 2 ते 2.5 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासक मन मानेल तसा कारभार करत आहे। त्यामुळे बऱ्याच प्रमाणात विकास खुंटलेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जुन्या की नवीन प्रभाग रचनेनुसार होणार याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका कुशंका होत्या, परंतु उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता ज्या निवडणुका होणार आहेत त्या सर्व निवडणुका नवीन प्रभागानुसार होणार आहेत। रायगड जिल्हा परिषदेच्या जुन्या जागा ह्या 59 होत्या, परंतु नवीन प्रभाग रचनेनुसार त्या 66 होणार आहेत। पेण देखील 5 जागा जुन्या होत्या, परंतु नवीन प्रभाग रचनेनुसार तिथे 6 जागा होणार आहेत। म्हणजे जिल्हा परिषदेची 1 जागा पेण तालुक्यात वाढणार आहे। तर आपण पेण नगरपालिकेचा विचार केला तर जुन्या प्रभाग रचनेनुसार जर विचार केला तर त्या जागा होत्या आपल्याकडे एकूण प्रभाग संख्या होती 10 आणि जागा होत्या 20, परंतु नवीन प्रभाग रचनेनुसार पेण नगरपालिकेत एकूण प्रभाग होणार आहेत 12 आणि तिथे नगरसेवक असणार आहेत 24। एकंदरीत काय झालंय तर प्रभाग रचनेमध्ये तर संख्याबळ वाढल्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे। जी जुन्या लोकप्रतिनिधींना धाकधूक होती की आपल्या इथं कोणी नवीन दिला जाईल, तर असं आता होणार नाही। कारण काय तर एक जर विचार केला तर जिल्हा परिषदेचा 1 प्रभाग हा पेण तालुक्यात वाढलेला आहे आणि नगरपालिकेचा विचार केला तर 2 प्रभाग वाढलेले आहेत। म्हणजे जिल्हा परिषदेची 1 जागा वाढलेली आहे आणि नगरपालिकेच्या 4 जागा वाढलेल्या आहेत। त्यामुळे सर्वसाधारण नवीन चेहऱ्यांना इथं संधी दिली जाणार आहे। आता पेण तालुक्याचा विचार करत असताना त्या 6 जागा कोणत्या असणार आहेत तर दादर प्रभाग असणार आहे, जिते प्रभाग असणार आहे, वाशी प्रभाग असणार आहे, वडखल प्रभाग असणार आहे, ज्योतिर्पाडा असणार आहे आणि शेवटचा आणि अंतिम तो पाबळ असणार आहे। तर अशा प्रकारचे हे प्रभाग रचना असल्यामुळे एक नवीन चेहऱ्याला इथं संधी मिळणार आहे। प्रभाग रचना जरी जुनी नसेल नवीन असेल तरी सुद्धा आरक्षण हे अजून डिक्लेअर झालेलं नाही, त्यामुळे काहींच्या चेहऱ्यावर हसू आहे तर काहींच्या चेहऱ्यावर असू आहे। एकंदरीत येणारा गणपती, येणारी दिवाळी यामध्ये चांगला कस ह्या लोकप्रतिनिधींचा लागणार आहे किंवा राजकीय मंडळीचा लागणार आहे। कारण आतापासून जर तयारीला लागला तर नक्कीच मतदार राजाला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या हे नेते मंडळी लढवणार। कारण येणारे 2 सण हे महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सर्व नेते मंडळींना आता प्रतीक्षा संपलेली आहे आणि त्यांना आता तयारीला लागणं गरजेचं आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइबर करा। धन्यवाद।